तर खोपोली पाली रस्त्यावर दहिवली गावाजवळ कंटेनरचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी झालेली आहे। 1 ते 2 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। खोपोली पाली मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मेहबूब आपल्या सोबत आहेत। मेहबूब, खोपोली रस्त्यावर कंटेनरचा अपघात झालाय, काय अपडेट आहे? खोपोली ते पाली हा जो रोड आहे, जो एक्सप्रेस हायवे पुण्याकडून आपण आलो एक्सप्रेस हायवेनी, तर तो एक्झिट जो लागतो खोपोली पाली आणि कोकणात जाणारा जो एक्सप्रेस हायवेचा एक्झिट लागतो, त्याच रस्त्याने पुढे 2 ते 3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर इमॅजिका समोर हा कंटेनर खूप लांब लचक कंटेनर आणि तो वळण घेताना तो मातीमध्ये फसला। दोन्हीकडच्या म्हणजे रस्त्याच्या आजूबाजूला दोन्ही साईडला जी माती असते त्या दोन्ही साईडला त्याची चाकं फसल्याने तो कंटेनर निघत नाही। जवळजवळ आता 3 ते 4 किलोमीटरच्या दोन्ही बाजूला रांगा झाल्यात, वाहतूक कोंडी झालेली आहे एक्सप्रेस हायवेच्या पुणे एक्झिटला खोपोलीला, त्याला पाली फाटा बोलतात तिथे। आणि आता खोपोलीहून एक क्रेन गेलेली आहे, एक हायड्रा गेलेली आहे आणि स्थानिक आणि क्रेन आणि हायड्रा ऑपरेटर मिळून आणि पोलीस मिळून तो कंटेनर बाजूला काढण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु अवजड कंटेनर असल्याने तो सहजासहजी मोठ्या क्रेननेही हलत नाहीये। तर प्रयत्न चालू आहेत, आणखीन काही क्रेन मागवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि कंटेनर बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत। अगदीच धन्यवाद मेहबूब, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।